आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा. नदी तीरावर एक लहानशे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाची मोठी पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळी कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कवी हृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते. चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगड धोंडे विरघळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन. यमुनाबाई वाही स्थिर लुब्ध समीर रे हलविना तरुवर पुष्कळ फळ पान रे. गोपीनाथा आले आले सारुनिया कामरे वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे. गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पातळ्यात मी वाऱ्याबरोबर रानात जात असे. गाई गुरे चरत व गोवरी अलगुजे वाजवीत माझे चुलती छान अलगुजी करीत. लहानशे बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती. हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. 2 रुपये त्यांना पडतात. परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर सुलभ व सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व 7 लाख खेड्यात ते वाजवले जात आहे. वाजव आळवते गीत, परंतु ती पहा घंटा वाजत आहे. प्रार्थनेस चला, गोविंदा म्हणाला. हो चलो. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लवकर आटपेन, श्याम म्हणाला. काल 10-12 मिनिटेच तुम्ही सांगत होता. उगीच आखडते नका घेऊ. मधून मधून निराळे विचार व कल्पना येतात. त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो, गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातीलही काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञेच्या लक्षणाची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासुरवास झाला, परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही. तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारले नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमत नव्हते. तिला मंगळ होते, त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंडीची अडचण होतेच. आमचे गाव होते मोठे. बडे धर पोकळ वासा अशातली गत झाली होती. पूर्वीच्या गतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटेवर कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला 17 ठिकाण नाचवली. कुठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आडी. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो. या हुंड्याच्या त्रासाने मुलीच्या शिराची वाढ नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलीच पाहिजे. कोठे बाईचा नवरा असेल कोणाक माहीत, असे शब्द मुलीच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोशी होते. आपल्या देशातील तरुणच नादान. या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले. त्या वेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केले, सभा भरविल्या, ठराव केले. परंतु पुन्हा सारी थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे व मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गायसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म, परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलीसही विकासात अपरता
धर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात, पण कृतीने धर्माची थट्टाच आहे. उदार हृदयाचे ज्याचे असावेत ते तरुणही मेलेले. निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाही तर त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी कसे म्हणू? असे जगाने कसे म्हणावे? परंतु जाऊ दे, मी भावना भरत कुठेतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहत चालले तरी आम्हाला मदत मिळणार. रानात शिरलात तरी फुलेच दाखवणार. तुम्ही बोलत राहिले म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणा, तुमचे काही असो ते गोड लागते. तुम्हीच ती शाहू नगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतरावजी यांची गोष्ट सांगितली होती. हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत. प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांची सारी छान, तशी तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे. गोविंदा म्हणा, मग आकाच्या लग्नाचे काय झाले? रामने विचार. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्देची गाठ. बरे तर एका पुष्कळशे फिरल्यावर जमले. एकदाचे लग्न रत्नागिरीच व्हायचे होते. आम्हा सर्वांच पालघरवरून रत्नागिरी जायचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षाचा असेन. मला फारशी आठवत नाही. गावातील व घरची 50-पाऊणशे मंडळी निघाली. बरोबर गडी माणसे होती. बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या. त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हरणीला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसवायचे. नंतर ते पडाव बोटीजवळ जावायचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी देखील देखावा फार सुंदर आहे. हरणीचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हरणीच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत. हरणीच्या किल्ल्यावरील तोफा मारियल्या दुहेरी. चंद्र काढीला बाहेर इंग्रजांनी. चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला अशी ही ओवी सांगते. हरणीच्या समुद्रतीरावर नारळाची घनता आठवणी आहेत. समोरच उंच बवणारा सागर पाहून ते माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात. समुद्राचे गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकू जाते. हरणीला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच. संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप. अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला, खेडेगावातील वारकरी वगैरेच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितास नसते. सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांची वचने त्यांना पाठ, परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची आठवण नसते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो. रात्री आकाशात चंद्र असावा. समुद्राला प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या जिरवाण्या गोऱ्या घोमट्या मुलाचे शेकडो समुद्र काढून घेत आहे असे वाटते. समुद्राचा का चंद्र मुलगा? एका लहान मुलाने विचारले. हो, समुद्र मंथनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे. परभारे नामदेवानेच उत्तर दिले. श्याम वर्णनाच्या भरात होता. आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालवण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहे की काय असेही मनात येते. किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते. सारी मौज असते. वारे वाहत असतात. नारळ डुलत असतात. लाटा उचलत असतात. दीप चमकत असतो. चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते. आम्ही पडावात बसलो. पडाव चालू झाले. वल्लावणारे वल्ली
मारू लागले. चुंबक चुंबक पाणी वाजत होते. वा, यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. शब्बास, जोरशे असे वल्हवणारे म्हणत होते. पडावात खेचाखेच होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली होती. आत्याची अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाजित, परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते, त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळशे देते, तजेला देते. ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारे व घेणारा दोघांचे परमसुख होते. किनाऱ्यावरील बैलांच्या गळ्यातील घंटाचा आवाज दुरून कानावर येत होता. बंधारावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागले होते. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता, तरी बोट बंधारात येऊन तिला पडावे लागावयास अर्धा तास लागला असता. अरे, चावतोस काय असा? काय आहे प्याला त्यात? अशी आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पडावातही गर्दी होती. इकडचे तिकडचे व्हावयास जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयाने मेल्यासारखी होती. आपल्या मुलाने हसावे व खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, त्याला घ्यावे, नाचावे, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते. परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती. हसणाऱ्या मुलाला सारी घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते, परंतु त्याच्या सारी तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही. दीनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण. दिन को दयालू दानी दुसरा न कोई. मूल रडू लागले तर ती कटकट होते. झालं काय कार्ट्याला रडायला? अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणे आईच्या कानावर येतात व तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे. चाव चाव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या फार. माझ्या आत्याला त्या वेळेस तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली, वनस माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते हो. आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला, हसू खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, परंतु वंसच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय, गोड दूध आईचे मिळाले की राजेच ते. आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही, उलट तिला त्यात परमधन्यता वाटे, परमसुख व समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखादे वेळेस सांगे व म्हणे, श्याम, अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे. श्याम, कोणीही गोड कौतुक करील, परंतु दुसऱ्याच्या मुलाचे करील तितकाच प्रेमाने करील, तोच थोर. कथा जर आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.